हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद आणि फूडमध्ये आज बनवणार आहे आपण फुलगोबीची सुकी भाजी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी फुलगोबी घेतलेली आहे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. फुलगोबीला स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे, बघू शकता. आणि हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. हिरवी मिरची आणि लसूण आता आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहे. मिक्सरमध्ये बारीक करू शकता, पण अशी चव छान येते त्याच्यामुळे मी कुटून घेते. बारीक कुटून घ्यायची. बघा अशी कुटून घेतली मी. आता कुटलेली हिरवी मिरची आणि लसूण एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे. आता आपण गोबीला आबडधोबड कुटून घेणार आहे. असं बारीक जरा कुटून घ्यायची, चव छान येते. एकदा नक्की करून बघा आवडली तर. पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकले. मोहरी टाकून घेतली, मोहरी तडतडली. आता आपण जिरे टाकून घेऊ. आता जे आपण कुटून घेतली हिरवी मिरची आणि लसूण ती पण टाकून घेऊ. फिरून घेऊ चांगली. मिरचीचा कचवटपणा सर्व काढून घ्यायचा. जास्त पण डागेपर्यंत नाही तळणार. तळून झालेली आहे मिरची, बघू शकता. आता आपण हळद घालून घेऊ. परत फिरून घेऊ. आता कोथिंबीर कापून घेतली होती बारीक, ती पण टाकून घेऊ. जी फुलगोबी आहे बारीक कुटून घेतलेली ती पण आता टाकून देऊ. चांगले एकजीव करून घ्यायचे आता सर्व. चवीपुरतं मीठ घालून घेते. आता आपण पाणी घालून घेऊ. पाणी जास्त नाही घालायचं, थोडंच घालायचं, कारण आपण याला कुटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोड्या पाण्यातच होऊन जाते. बघू शकता मी एवढं पाणी घालून घेतलंय आणि कमी गॅसवरच हे पाणी आटून घ्यायचं. बघू शकता
पाणी सर्व आटून झाले. भाजी आपली बनून तयार आहे. भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता, छान लागते. फुलगोबीची भाजी आवडली तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.